चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढचा पॉईंट आपण पाहतो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. पुढचा पॉईंट आहे आपला लिहिणार आपण काय पहा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट काय म्हणू आपण सोल्युशन. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. का आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स. The physical properties of solutions that depends on the number of solute particles in the solutions, not on their nature of their not on their nature, are called as colligative properties of काय म्हणणार आपण नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन किंवा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणणार. काय सांगितलं आपण? द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स. ज्या सोल्युशन जे आहे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स that depends upon number of काय म्हणणार पा number of solute particles in the solutions. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कोलिगेटिव्ह. नॉट ऑन देअर नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. काय नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरची जी प्रॉपर्टी डिपेंड असते त्याला काय म्हणणार आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणणार. काय सांगतोय बा आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ काय म्हणणार पा आपण सोल्यूट पार्टिकल्स. number on the physical properties of the solution that depends upon number of solute particles in the solution and not on their nature. म्हणजे त्या नेचर वरती काय राहत नाही पा ती प्रॉपर्टी डिपेंड राहत नाही. नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती जी डिपेंड राहते त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार काय पा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणणार. त्यानंतर त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत पा? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला अभ्यासासाठी आहेत 4. पहिला वेपर प्रेशर लोअरिंग त्याची प्रॉपर्टी आहे. काय पहा आपण सांगणार वेपर करणार आपण वेपर प्रेशर लोअरिंग म्हणणार आपण लोअरिंग. त्याच्यानंतर दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणणार बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. दुसरी आहे त्याला काय म्हणणार आपण बॉइलिंग पॉइंट काय म्हणणार पा इलेव्हेशन. बॉइलिंग पॉइंट काय म्हणणार इलेव्हेशन. थर्ड नंबर प्रॉपर्टी आहे थर्ड नंबर फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आपण काय आहे फ्रीजिंग पॉइंट काय म्हणतो आपण डिप्रेशन. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. फोर्थ नंबर प्रॉपर्टी आहे फोर्थ नंबर ऑस्मोटिक काय म्हणणार पा आपण फोर्थ नंबर आहे त्याला म्हणणार आपण काय पा ऑस्मोटिक काय म्हणणार आपण इथं प्रेशर. काय म्हणतात आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे काय पा त्या प्रॉपर्टी ज्या आहेत पूर्ण ह्या कशावरती डिपेंड आहेत? डिपेंड राहणार कशावरती? फिजिकल प्रॉपर्टी दॅट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स नॉट ऑन द नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. त्यामुळे ह्या काय आहेत? वेपर प्रेशर लोअरिंग असेल, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन असेल, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन असेल किंवा काय आहे ऑस्मोटिक प्रेशर असेल. ह्या काय आहेत? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला आपण पुढचा पॉईंट पाहणार आपण वेपर प्रेशर लोअरिंग. काय आहे वेपर प्रेशर लोअरिंग काय आहे त्याच्यामध्ये सांगणार. आता काय आहे आपण सांगणार वेपर प्रेशर लोअरिंग मध्ये आपण डेफिनेशन सांगणार. व्हॉट इज वेपर प्रेशर? वेपर प्रेशर म्हणजे काय सांगणार? when a liquid in a closed container is in equilibrium with its vapors. When liquid is in a closed container is in equilibrium with its काय म्हणणार पा its vapor. The pressure exerted by the vapor on the liquid is its vapor pressure. म्हणजे काय पा when a liquid in a closed container ज्यावेळेस आपण लिक्विड जे आहे ते कशामध्ये टाकणार क्लोज कंटेनर मध्ये आपण ज्यावेळेस ठेवू त्याला लिक्विडला क्लोज कंटेनर मध्ये ज्यावेळेस ठेवू त्यावेळेस करणार इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स वेपर. म्हणजे वेपर बरोबर तो लिक्विड जातो इक्विलिब्रियम मध्ये होतो इक्वल मध्ये येतो. द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑन द लिक्विड त्याला काय म्हणणार आपण इज इट्स वेपर प्रेशर. म्हणजे काय लिक्विड आपण कशामध्ये टाकणार कंटेनर मध्ये ठेवणार
आणि तो कशामध्ये वेपरमध्ये काय होतं, वेपर आणि लिक्विडचं इक्विलिब्रियम होतं आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रेशर एक्झर्ट होतो, प्रेशर एक्झर्टेड बाय द काय म्हणणार पहा आपण, वेपर ऑन द लिक्विड, वेपरमुळे लिक्विडचं प्रेशर एक्झर्ट होईल तर आपण म्हणणार वेपर प्रेशर. आता याच्यामध्ये दिलेलं आहे काय म्हणणार आपण, इफ P10 is the vapor pressure of pure solvent, आणि P10 is the vapor pressure of pure solvent आणि P1 is the vapor pressure of solvent above the solution. म्हणजे काय पहा, इथं आपण सांगतो आता पुढची प्रॉपर्टी आहे आपली, पुढची प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणणार आपण त्याला म्हणणार वेपर प्रेशर लोअरिंग. आता ह्याच्यामध्ये आपण वेपर प्रेशर सांगितलं, डेफिनेशन आपण क्लिअर केली. ज्यावेळेस काय म्हणणार आहे पहा आपण सांगितलं आताच काय पहा प्रॉपर्टी, आपण पुढची प्रॉपर्टी पाहतोय आपण त्याला काय म्हणणार पहा, पॉईंट आहे आपल्या इथे टाकू आपण, पेपर इथे लागणार प्रेशर काय करायचं, वेपर प्रेशर म्हणणार आपण काय पहा लोअरिंग, काय म्हणायचं आपल्याला वेपर प्रेशर लोअरिंग. काय सांगितलं वेपर प्रेशर आपण, वेपर प्रेशर आपण सांगितलं ज्यावेळेस काय करणार आपण, ज्यावेळेस आपण लिक्विड इज इन अ क्लोज्ड कंटेनर, पहा इज इन इक्विलिब्रियम इट्स, म्हणजे लिक्विड जो आहे कशामध्ये ठेवणार आपण, क्लोज्ड कंटेनर मध्ये आपण काय करणार ठेवणार ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये लिक्विड आपण क्लोज कंटेनर ठेवणार. इज इन इक्विलिब्रियम विथ, कशावर इक्विलिब्रियम आहे आपण सांगतोय, इज इन इक्विलिब्रियम विथ, कशावर इक्विलिब्रियम आहे, विथ वेपर. पहा त्या वेपर ह्याच्यामधून जे वेपर क्रिएट होते त्याच्या इक्विलिब्रियम मध्ये येतो. तर प्रेशर एक्झर्टेड बाय काय म्हणणार पहा आपण, प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑन द लिक्विड, त्या लिक्विड वरती जो प्रेशर एक्झर्ट होईल ऑन द लिक्विड, प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑन द लिक्विड इज इट्स वेपर प्रेशर. तर त्याचा काय म्हणणार आपण, त्याला त्याचा आपण वेपर प्रेशर म्हणतो, म्हणजे वेपरमुळे जो प्रेशर क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणणार वेपर प्रेशर म्हणतो. आता याच्यामध्ये आपण सांगितलं जर P10 जो आहे, P10 काय आहे समजा P10 वेपर प्रेशर ऑफ काय म्हणून इथं आपण लिहिणार आपण, P10 काय पहा वेपर प्रेशर ऑफ, आपण वेपर प्रेशर ऑफ काय म्हणणार आपण प्युअर सॉल्व्हेंट, वेपर प्रेशर ऑफ काय म्हणणार प्युअर सॉल्व्हेंट. आणि P1 इथं काय म्हणणार आपण, P1 जो आहे तो कशाचा वेपर, P1 इथं काय म्हणणार वेपर प्रेशर, कशाचा वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट अबोव द सोल्युशन, म्हणजे काय पहा अबोव द सोल्युशन म्हणजे हा झाला प्युअर सॉल्व्हेंटचा. आणि वेपर प्रेशर कशाचं सांगितलं आपण आता सांगितलं, क्लिअर केला आपण, काय क्लिअर केला, P1 इज द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट अबोव द सोल्युशन, म्हणजे हा सोल्युशनचा वेपर प्रेशर आहे आणि हा काय पहा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. आता ह्याच्यामध्ये काय पहा जे त्याच्यामुळे काय होणार इथं, ह्याच्यामध्ये काय P1 आणि इथं समजा P10, ह्याच्यामध्ये वेपर प्रेशर कोणाचं जास्त येईल, सोल्युशनचा येईल का प्युअर सॉल्व्हेंटचा येईल, 100% क्लिअर आहे. त्याला काय म्हणणार आपण वेपर प्रेशर जो आहे तो P10 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट काय असणार आहे हे. त्याच्यानंतर काय पहा वेपर प्रेशर लोअरिंग इज, म्हणजे त्याच्यामुळे काय येणार वेपर प्रेशर लोअरिंग जो आहे तो लिहिणार आपण पेपर इथे येणार प्रेशर काय लोअरिंग, पेपर प्रेशर लोअरिंग इज काय येणार आपण डेल्टा P इज इक्वल टू काय येणार आहे क्लिअर आहे, डेल्टा P इज इक्वल टू काय म्हणणार आपण P10 मायनस काय येणार आपण P. आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, पहिले ह्याला इक्वेशन नंबर काय देऊ का आपण, इक्वेशन नंबर काय देणार इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर पुढे आहे पहा, पुढे काय पहा, why the vapor pressure of solution containing non volatile solute is lower than that of pure solvent. म्हणजे काय, ज्यावेळेस नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट ह्याच्यामध्ये आपण मिक्स करू प्युअर सॉल्व्हेंट मध्ये, नॉन व्हॉलेटाइल काय म्हणणार आपण, नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट ज्यावेळेस आपण प्युअर सॉल्व्हेंट मध्ये मिक्स करू त्यावेळेस ते सोल्युशन तयार होईल, ते सोल्युशन जे आहे ते वेपर प्रेशर काय करतं पहा लोअर दाखवतं, कशापेक्षा प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा, म्हणजे काय नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये मिक्स केला आणि ह्याचा जर वेपर प्रेशर पाहिला आपण तर ह्याचा वेपर प्रेशर काय येतो पाहिजे आपण वेपर प्रेशर, ह्याचा वेपर प्रेशर काय येणार आहे पहा लोअर येतो, ह्याचा वेपर प्रेशर जातो का होतो याच्यामध्ये लोअर येतो. ते कशामुळे होतं पहा क्लिअर आहे, पहा काय आहे काय सांगणार पहा आपण ह्याच्यामध्ये क्लिअर आहे काय सांगतोय पहा आपण त्याच्यामध्ये सांगतोय पहा कशामुळे की वेपर प्रेशर म्हणजे डिपेंड्स कशावर राहतो आपल्याला माहिती आहे, वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन द इज with which the molecules escape from the surface of liquid. म्हणजे वेपर प्रेशर जो आहे त्या मॉलिक्यूल मधून सरफेस पासून किती प्रमाणामध्ये पटकन मूव्ह होतात त्याच्यानुसार काय होणार आहे बा त्याचा वेपर प्रेशर जो आहे तो डिपेंड राहतो, त्याचा वेपर प्रेशर जो आहे तो काय पाहिजे मध्ये डिपेंड राहतो.
आता याच्यामध्ये दिलेलं आहे काय दिले पहा, when नॉन व्होलेटाईल सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन सॉल्व्हेंट, म्हणजे नॉन व्होलेटाईल सोल्यूट ज्यावेळेस आपण सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व करू, नॉन व्होलेटाईल सोल्यूट ज्यावेळेस सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व करू, सम ऑफ द सरफेस ऑफ मोलिक्युल ऑफ सॉल्व्हेंट रिप्लेस बाय नॉन व्होलेटाईल सोल्यूट. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये समजा आपण नॉन व्होलेटाईल हे प्युअर सॉल्व्हेंट आहे, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस नॉन व्होलेटाईल सोल्यूट मिक्स करू त्यावेळेस काय होणार आहे, सम ऑफ सरफेस ऑफ व्होलेटाईल सोल्यूट जे आहे, व्होलेटाईल सॉल्व्हेंट जे आहे ते काय करतं, नॉन व्होलेटाईल सोल्यूट जे आहे त्याची काय करतात याच्यामध्ये, नॉन व्होलेटाईल सोल्यूट काय होतं त्याच्यामध्ये जागा घेतात. त्यानंतर काय पहा, therefore number of solvent molecule available for vaporization per unit surface area, म्हणजे नंबर ऑफ जे आहेत काय सांगते पहा, नंबर ऑफ इथं काय सॉलिड मॉलिक्युल्स अवेलेबल फॉर काय पहा इव्हॅपोरेशन काय पहा कमी राहतात, वेपरायझेशन साठी काय पहा कमी राहतात पर युनिट सरफेस एरिया ऑफ सोल्युशन लेस दॅन दॅट ऑफ द नंबर ऑफ सरफेस ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. म्हणजे नॉन व्होलेटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर काय होतं, प्युअर सॉल्व्हेंटचा एरिया जो नॉन व्होलेटाईल सोल्यूट काय करतो पहा ऍक्सेप्ट करतो, त्याच्यामुळे काय होतं पहा याच्यामध्ये नॉन व्होलेटाईल सोल्यूटने ऍक्सेप्ट केल्यामुळे काय होतं, वेपरायझेशन किंवा इव्हॅपोरेशन रेट जो आहे तो काय होतो कमी होतो प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा सोल्युशनचा. यामुळे काय होतं पहा, ह्या कारणामुळे प्युअर सॉल्व्हेंटचा जो आहे वेपर प्रेशर जो हायर असतो सोल्युशन पेक्षा. त्याच्यानंतर आहे पुढचा पॉइंट आहे आपला, राउल्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाईल काय म्हणणार पहा आपण सोल्युशन म्हणणार. ह्याच्यामध्ये आपल्याला राउल्स लॉ सगळ्यांना माहिती, पार्शियल प्रेशर आपल्याला माहिती, म्हणजे काय म्हणणार पहा राउल्स लॉ पुढचा पॉइंट आहे आपला, पुढचा पॉइंट आपण पाहतोय पहा. ह्याच्यामध्ये काय पहा दिलेलं आहे तर लिहिणार आपण आता, राउल्स लॉ फॉर काय पाहतो इथे लिहितो आपण, पॉइंट आहे पुढचा, राउल्स लॉ फॉर काय म्हणणार सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट्स. आता राउल्स लॉ नॉन व्होलेटाईल सोल्यूटचा राउल्स लॉ आपल्याला माहिती आहे, बायनरी सोल्युशन आपण लिहू समजा फॉर एक्झाम्पल इथे लिहिणार काय पहा P इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे P10 इंटू काय म्हणणार पहा आपण इथं x1. आता इथं फॉर बायनरी सोल्युशन्स कंटेनिंग काय पहा वन सोल्यूट, म्हणजे एक सोल्यूट जर असेल तर इथे काय येणार पहा आपण इथं x1 इज इक्वल टू काय म्हणणार 1 मायनस काय लिहितो पहा x2, 1 मायनस काय लिहितो पहा x2. तर खाली लिहिताना लिहिणार आपण काय येणार इथं P1 इज इक्वल टू P10 1 मायनस काय येणार पहा आपण इथे लिहिणार x2. त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, हे सॉल्व करताना सेम येणार काय येणार आपला P1 इज इक्वल टू P10 मायनस P10 इंटू काय येणार आपला इथं मायनस P10 इंटू काय येणार x2 येणार. आपल्याला माहिती आहे P10 मायनस P इज इक्वल टू आता इथं लिहिणार आपण हा जो आहे इथं क्लिअर करू आपण पहा काय येणार आता क्लिअर आहे, तुम्ही साइन घालायचं म्हणतात P10 मायनस P1 इज इक्वल टू काय येणार P10 इंटू काय लिहायचं हा x2. P10 मायनस P म्हणजेच काय इक्वेशन नंबर आपण काय केलं होतं पहा पाठीमागे आपण पाहिलं होतं काय डेल्टा P इज इक्वल टू काय लिहिता P10 मायनस काय येणार इथे P, याला आपण काय म्हणतो या इक्वेशन नंबर 1 त्याला आपण लोअरिंग ऑफ प्रेशर असं म्हणतो. आता इथे लिहिताना आपण काय येणार मग डेल्टा P इज इक्वल टू काय येणार आपण P10 इंटू काय लिहायचं आपल्याला इथे आपला P10 इंटू काय येणार x2 येणार. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणणार पहा आपण फॉर एक्झाम्पल इक्वेशन नंबर याला काय म्हणतो आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार 2. आता पुढचा पॉइंट आहे आपला, पुढचा पॉइंट आहे पहा आता काय सांगतो आपण आता त्यामुळे ही जी डेल्टा P जी आहे आपण सांगितलं नंबर ऑफ काय आहे सोल्यूट पार्टिकल्स इन मोल फ्रॅक्शन वरती डिपेंड आहे, त्यामुळे ही काय आपल्याला माहिती लोडिंग ऑफ वेपर प्रेशर इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी का डिपेंड्स कशावरती आहे, डिपेंड्स आहे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती काय पहा डिपेंड आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी जी आहे याला काय म्हणणार आपण ही प्रॉपर्टी आहे याला म्हणतो आपण काय पहा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यामुळे आपण काय म्हणतो पहा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. आता त्याच्यानंतर पुढं पॉइंट आहे आपला त्याला काय म्हणणार आपण पुढचा आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता ह्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी आपण ही पाहिली आता ही का आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कारण का नंबर ऑफ म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड आहे, नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड नाही. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला, पुढचा पॉइंट मध्ये आपण सांगणार त्याला काय म्हणणार पहा पुढचा पॉइंट आहे त्याला म्हणू आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. का आहे आपण सांगू पुढचा पॉइंट त्याला म्हणणार रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पहा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये काय पहा हा जो आहे रेशो आहे कशाचा रेशो आहे पॉइंट आपण इथे टाकूया इथं म्हणणार आपण काय पहा रिलेटिव्ह इथे लिहिणार आपण लोअरिंग
ऑफ पेपर, इथे लिहिणार काय आपण प्रेशर. काय सांगितलं आपण, पॉईंट आहे पुढचा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. ह्याच्यामध्ये आपण सांगणार हा काय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर म्हणजे काय, रेशो ऑफ पेपर प्रेशर ऑफ लोअरिंग सॉल्व्हंट डिवाइडेड बाय पेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे काय, रेशो ऑफ पेपर प्रेशर ऑफ लोअरिंग सॉल्व्हंट डिवाइडेड बाय द पेपर प्रेशर ऑफ काय म्हणा प्युअर सॉल्व्हंट इज कॉल्ड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. म्हणजे काय, इथे लिहिणार आपण इथे लिहिणार काय सांगितलं, रेशो आहे कशाचा, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ऑफ प्युअर, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय पेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे काय, पेपर प्रेशर लोअरिंग डेल्टा पी डिवाइडेड बाय काय येणार पहा P10, त्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे इथं पुढे येणार हा काय आहे P10 मायनस P डिवाइड बाय काय येणार आपण इथं त्याला म्हणणार आपण P10. त्याला इक्वेशन नंबर काय द्यायचंय बा, त्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार पहा 3 म्हणणार, त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणणार. आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये बाय बिकम्स म्हणजे इक्वेशन 2 आपल्याला माहिती आहे इक्वेशन नंबर 2 काय आलं होतं आपलं, इक्वेशन नंबर 2 आता डेल्टा P इज इक्वल टू काय आलं बा, डेल्टा P इज इक्वल टू काय आलं पहा इथं P10 इंटू काय आलं पहा x2. डेल्टा P इज इक्वल टू P10 इंटू काय आलं पहा x2 आलं. मग आता इक्वेशन नंबर काय पहा आपण, हे इक्वेशन नंबर 3 दिलं आणि इक्वेशन नंबर 2 जर त्याच्यामध्ये ऍड केलं आपण, इक्वेशन नंबर 2 जर त्याच्यामध्ये जर आपण ऍड केलं, इक्वेशन नंबर 2 त्याच्यामध्ये ऍड जर केलं तर काय येईल पहा, क्लियर आहे काय येणार पहा, इथे लिहिणार आपण, इथे लिहिणार काय पहा डेल्टा P किंवा P10 पहा. आता इथे लिहिणार आपण खाली काय सांगणार आपण आता याच्यामध्ये पहा P10 मायनस P10 म्हणजे हा झाला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. आणि हे ह्याला काय म्हणणार पहा, इक्वेशन नंबर काय म्हणणार पहा आपण, इक्वेशन नंबर 2 म्हणणार. मग येताना काय येईल पहा, डेल्टा P डिवाइड बाय P10 इज इक्वल टू काय येणार पहा आपला, इज इक्वल टू येणार आपला x2. काय येणार पहा, इज इक्वल टू येणार आपला x2 येणार. कसा येणार x2, क्लियर आहे पहा. म्हणजे काय आता हा इथं आपण इथं लिहिणार आहोत आपण पहा कसा येईल x2 100% P10 मायनस P डिवाइड बाय P10 इज इक्वल टू काय येणार आपला, इज इक्वल टू x2 येतो. इज इक्वल टू काय होतो पहा x2 येतो. कसा येतो क्लियर आहे आपल्याला माहिती आहे. हा डेल्टा म्हणजे हा जो आहे डेल्टा P, आता ह्याच्या जागी जर या पहा डेल्टा P जे P10 आणि x2 व्हॅल्यू जर टाकली तर काय होतं याच्यामध्ये आपल्याला क्लियर आहे. आता x2 कसा येतो तर ही व्हॅल्यू इथे जर टाकली आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे घेऊया आपण, आता इथे लिहणार आपण काय पहा P10 इंटू काय झाला x2 आणि डिवाइड बाय काय पहा P10, हा कॅन्सल होतो. त्यामुळे P10 मायनस P डिवाइड बाय P1 इथं P10 इज इक्वल टू म्हणजे काय येतं पहा इज इक्वल टू x2 येतो. म्हणजे ही पण काय पहा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन्स. म्हणजे हे पहा P10 मायनस P डिवाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटच येतं. म्हणून हे पण काय पहा काय आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज ऑल्सो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे आपलं क्लिअर झालं आपण काय सांगतो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर काय सिंपल आहे, डेल्टा P डिवाइड बाय रेशो आहे काय रेशो आहे, रेशो ऑफ काय पेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट लोअरिंग ऑफ पेपर म्हणजे काय रेशो ऑफ काय म्हणणार पहा आपण, रेशो ऑफ पेपर प्रेशर ऑफ काय म्हणणार त्यामध्ये रेशो ऑफ पेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय काय म्हणणार पहा डिवाइडेड बाय पेपर प्रेशर ती असेल त्या रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. म्हणजे काय ना P10 मायनस P10 मायनस P डिवाइडेड बाय P10 मायनस P म्हणजे याला काय म्हणतो आपण डेल्टा P म्हणतो. आणि डेल्टा P ची व्हॅल्यू काय पहा P10 इंटू x2 P10 कॅन्सल होतो. म्हणजे P1 म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू काय पहा x2 येतो. म्हणजे ही पण काय पहा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे का, कारण नंबर ऑफ काय म्हणणार पण सोल्यूट पार्टिकल वरती काय प्रॉपर्टी डिपेंड असते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, पुढचा पॉईंट आपण पाहतोय पहा पुढचा पॉईंट आहे म्हणजे आता हे आपली म्हणजे सगळं पूर्ण प्रॉपर्टी जी आहे काय पहा लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर क्वालिटी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाईल. पुढची प्रॉपर्टी आहे काय म्हणजे पुढचा पॉईंट आहे आपला मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम पेपर प्रेशर लोअरिंग. काय म्हणतोय पहा इथं येणार आपण मोलर मास, इथं येणार मोलर मास देणार काय पहा मोलर मास ऑफ सोल्यूट, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम काय पहा पेपर प्रेशर लोअरिंग. फ्रॉम इथं येणार पहा इथं येणार पेपर प्रेशर काय म्हणणार पहा आपण लोअरिंग. पॉईंट आहे आपला काय पहा पॉईंट आहे आपला काय मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम पेपर प्रेशर काय म्हणणार पहा लोअरिंग. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय माहिती आहे पहा डेल्टा P इथं येणार आपण डेल्टा P डिवाइड बाय P10
इज इक्वल टू काय लिहायचं आपण x2 काय लिहिणार पहा आपण डेल्टा p डिवाइड बाय p10 इज इक्वल टू काय लिहिणार पहा x2 मग आपल्याला माहिती आहे x2 इज इक्वल टू आहे x2 इज इक्वल टू काय लिहिणार पहा x2 इज इक्वल टू n2 डिवाइड बाय n1 प्लस काय लिहायचं पहा n2 येतो n1 प्लस n2 मग n1 इज ग्रेटर दॅन काय म्हणणार पहा n2 पहा मग लिहिताना काय येणार आपल्याला माहिती आहे काय पहा n1 प्लस n2 इज इक्वल टू काय येणार आपण n1 प्लस n2 इज इक्वल टू लिहायचं आपल्याला काय पहा इथे लिहायचं n1 x2 इज इक्वल टू काय n2 डिवाइड बाय काय येणार पहा n1 n2 डिवाइड बाय काय येणार पहा इथे n1 मग आता काय येणार x2 इज इक्वल टू काय n2 डिवाइड बाय काय येणार आपण इथे n1 लिहिणार मग आपल्याला माहिती आहे डेल्टा p डिवाइड बाय p10 इज इक्वल टू आपण लिहिणार काय लिहायचं आहे बा इज इक्वल टू काय लिहायचा x2 आणि इज इक्वल टू काय येणार आपला n2 डिवाइड बाय काय लिहायचं आपला n1 हे सांगायचं का आपल्याला इथे लिहिणार आपण डेल्टा p हे थोडक्यामध्ये लिहिणार आपण डेल्टा p डिवाइड बाय p10 इज इक्वल टू n2 डिवाइड बाय काय लिहिणार आपण n2 डिवाइड बाय इथे लिहिणार आपण n1 म्हणजे काय पहा सपोज आता इथे लिहिणार आपण सपोज n2 इथं काय म्हणणार पहा नंबर ऑफ मोल्स n इज द नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय नाही इथं W2 म्हणजे मास डिवाइड बाय काय म्हणणार पहा मोलर मास म्हणजे W2 डिवाइड बाय m2 इथे ना W1 डिवाइड बाय काय लिहायचा m1 मग डेल्टा p इज इक्वल डिवाइड बाय p10 इज इक्वल टू काय येणार आपला इथं लिहिणार काय पहा W2 डिवाइड बाय m2 डिवाइड बाय काय लिहायचा W1 डिवाइड बाय काय लिहायचा m1 मग आता काय होतं बा डेल्टा p डिवाइड बाय p10 इज इक्वल टू आपल्याला W2 इंटू काय येणार m1 डिवाइड बाय W1 इंटू काय लिहायचं बा इथं W1 इंटू काय येणार बा m2 म्हणजे काय सांगतोय आपण म्हणजे लोअरिंग ऑफ प्रिपरेशन इज इक्वल टू आपण लिहिणार काय येणार डेल्टा p डिवाइड बाय काय येणार p10 इज इक्वल टू काय येणार पहा W2 इंटू m1 डिवाइड बाय काय पहा W1 इंटू काय लिहायचं आपल्याला इथं m2 म्हणजे इज इक्वल टू काय येणार आपल्या इथे येणार थोडक्यामध्ये इज इक्वल टू काय येणार पहा x2 किंवा इथे लिहू शकतो आपण इज इक्वल टू काय येणार इथं x2 ह्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण किंवा असं पण येऊ शकतं काय येणार इथं इथे लिहू आपण काय येईल आपल्या इथं इथे येणार काय पहा p10 डिवाइड बाय p डिवाइड बाय काय येणार पहा p10 आता काय करूया इथं स्टॉप करू